नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक जी काय अपडेट आणत असतो घेत असतो ती एक गुड न्यूज असते आणि अशीच एक पुन्हा एकदा आज मी गुड न्यूज आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. नाशिक महानगरपालिका भरती 2026 संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. कारण जरी त्यांची मागील काही दिवसापूर्वी जाहिरात आली होती तर पुन्हा नव्या जाहिरातीची तयारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ऑथेंटिक सोर्सवरची ही माहिती मी या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील जी भरती झाली होती ती काही ठराविक पदांकरता झाली होती, परंतु आता नव्यानं जी आता आकृतीबंधाला या ठिकाणी मान्यता मिळते आणि त्यामधून नवीन भरती या ठिकाणी सर्व पदांची आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती किंवा त्या धर्तीवरती त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेला भरपूर या ठिकाणी कर्मचारी वर्ग लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून या भरतीला खूप महत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे आणि त्यामध्ये सहाय्यक आयुक्त हे पद थेट सरळ सेवेने भरायचं असल्या कारणानं या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी त्या पदाचा अर्ज भरलेला आहे. या ठिकाणी या परीक्षांच्या तारखा देखील जाहीर होत आहेत, परंतु तुम्हाला एक फास्ट ट्रॅक म्हणून सुद्धा एक रिव्हिजन करायचे असेल किंवा यावरती नजर फिरवायची असेल तर चांगल्या पद्धतीनं या तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही बॅच या ठिकाणी घेतलेली आहे. या बॅच बद्दल दोन प्रकारची बॅच आहे, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल, आणि यापैकी तुम्हाला जी बॅच हवी ती बॅच तुम्ही घेऊ शकता. 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घ्या. चला, नाशिक महानगरपालिका ही जी महानगरपालिका विद्यार्थी मित्रांनो, या महानगरपालिकेचा समावेश ब वर्गामध्ये झालेला असताना देखील त्यांची आस्थापना आजही तागायत क वर्गामध्येच मोडत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामुळं या गोष्टींना एक कर्मचारी वर्गाला थोडाफार ताण पडतोय विद्यार्थी मित्रांनो. परंतु सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाहायला गेलं तर ही जी महानगरपालिका आहे ब वर्गामध्ये येत असून देखील क वर्गामध्ये मोडत असल्यामुळं या कर्मचाऱ्यांचा जो काही तुटवडा भासतोय त्यामुळं कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण देखील वाढत आहे आणि याचा परिणाम कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेत आहेत आणि स्वेच्छा निवृत्ती घेत असल्यामुळं पुन्हा एकदा त्या जागा रिक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 8877 जागांचा आकृतीबंध या ठिकाणी मान्यतेला गेलेला आहे आणि लवकरात लवकर मान्यता या ठिकाणी आपल्याला मिळाल्यानंतर, या आकृतीबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन जाहिरात या ठिकाणी प्रशासनाकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. नगर विकास विभागाची ही सचिवांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला आहे हा जो आकृतीबंध, आणि तो मान्यता या ठिकाणी मिळेलच, कारण येणाऱ्या काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी नाशिकला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती ही महानगरपालिकेचा आकृतीबंध मंजूर होईल आणि सद्यस्थितीत या आस्थापनामध्ये 7725 मंजूर पदांपैकी कार्यरत फक्त 3800 पद आहेत आणि त्यामध्ये सुद्धा सेवानिवृत्ती होत आहे. बघा, त्यानंतर हा आकृतीबंध जो आहे तो नगर विकास विभागाला सादर केलाय. मंजूर झाल्यानंतर 8 वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतर या आकृतीबंधाला शासनाची मंजुरी मिळू शकलेली नाही. तूर्त शासन मंजुरीने तांत्रिक संवर्गातील 114 म्हणजे आता जी माग जाहिरात आली ती आणि अग्निशमन विभागातील 186 पदांची नोकर भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 70,000 रिक्त पदे भरण्याची घोषणा केल्यानंतर या ठिकाणी सुधारित मंजुरीच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे आणि आवश्यक त्या त्रुटीची पूर्तता या ठिकाणी आपल्याला केलेली पाहायला मिळेल आणि या संदर्भात अंतिम मंजुरी मंत्रालयात सचिवांच्या टेबलवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण एक थोडक्यात या ठिकाणी आपल्याला जी काय माहिती पाहायला मिळते ती बघा. महापालिकेची आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गात 7725 पदे या ठिकाणी मंजूर आहेत. आता यामध्ये जरी पदे ही मंजूर असली तरी यामध्ये स्वेच्छा निवृत्ती घेण्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते. आता यामुळे काय होतं, 3800 पदे ही रिक्त असून जेमतेम 4000 कर्मचारी सद्यस्थित काम करतायत. यामध्ये 1960 सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि सद्यस्थितीमध्ये महापालिकेचा आस्थापना खर्च लक्षात घेता आकृतीबंध मंजूर झाला तरी त्यानुसार नोकर भरतीची मान्यता मिळणे मात्र कठीण असल्याचे सूत्रांची म्हणणे आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे खुद्द या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. अजूनही मंत्रिमंडळ त्या ठिकाणी काम पाहते आणि सगळ्यात महत्वाचं
हा आकृतीबंध मंजूर करून नोकर भरती करणं खूप गरजेचं आहे, कारण कुंभमेळा लवकरात लवकर पुढे येऊन ठेपलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही भरती 100% होणार आहे, यामध्ये शंका नाही. सगळ्यात महत्वाचे तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी लवकरात लवकर जाहिरात येईल, ती सगळ्या जागेंची येईल, म्हणून आपण तयारीत राहायला हवं की नाही. म्हणून तुम्ही तयारीत राहा, जागा येतील, चांगली सिटी आहे नाशिक आणि त्यामध्ये तुम्हाला जॉब मिळणं खूप गरजेचं आहे, कारण तुमची लाईफस्टाईल त्या ठिकाणी चेंज होऊन जाईल. त्याकरता तुम्हाला आता तयारीला लागणं खूप गरजेचं आहे. अशाच अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटा पुढील नोटिफिकेशन मध्ये, अपडेट मध्ये. तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.